लग्नानंतरचे प्रेम भाग 2. नकळत अनिकेतने घेतलेले नवीन घर हे अनघाच्या कॉम्प्लेक्समध्ये घेतलेले होते. काही दिवस हळूहळू जात होते. संध्याकाळच्या वेळेस अनघा तिच्या गॅलरीमध्ये बसून चहाचा आस्वाद घेत असते आणि रेवती नसल्यामुळे अनिकेत घरी एकटाच असल्याने तो सुद्धा खाली येऊन लहान मुलांसोबत क्रिकेट खेळत असतो. अनघा वरतून खालच्या मुलांची मज्जा पाहत असते. खेळता खेळता अनिकेतची बॅटिंग येते आणि तो पहिल्याच चेंडू मध्ये आऊट होतो. अनिकेत लहान मुलांसारखा त्या मुलांशी भांडायला लागतो. अनघा वरतून मज्जा बघून खूप हसत असते. शेवटी तिला राहावेना आणि वरतूनच ती जोरात ओरडते, "अरे, तू चिडतोयस? तू आऊट झाला आहेस. तू भांडू नको आणि गप्प फिल्डिंग कर." अनिकेत वर बघतो अनघाकडे आणि बघतच राहतो. तिचं हसणं, तिची निरागसता आणि तिची सुंदरता बघून त्याचा तिथेच पुन्हा एकदा क्लीनबोल्ड होतो. तो एकटक तिच्याकडे बघतच राहतो. ती त्याला हॅलो तू चिडू नकोस म्हणून त्याला ओरडते. शेवटी अनघा खाली येते आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहते. त्याला हलवून ती त्याला त्याच्या स्वप्नातून जागी करते. अनघा ही घरी एकटी असल्याने नेहमी त्या मुलांसोबत गार्डनमध्ये खेळत असे. म्हणून ती आल्याबरोबर सगळी मुलं "अनघाताई, चल ना, आपण खेळूया" म्हणून तिला गार्डनमध्ये घेऊन जातात. तो दिवस अनिकेतसाठी वेगळाच असतो. दिवसरात्र अनिकेत अनघाचाच विचार करायला लागतो. नकळत दोघांच्या विंडो आणि गॅलरी ही समोरासमोर आल्याने आता अनिकेत नेहमी तिला बघण्यासाठी गॅलरीमध्ये येत असतो. अनघाही तिच्या गॅलरीमध्ये बसून असते. हळूहळू दोघांचे एकमेकांसोबत दिसल्यावर हसणे सुरू होते. अनघाच्या मनात काहीच नसतं, पण अनिकेत हा मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करायला लागतो. काही दिवसात रेवती हैदराबादवरून वापस येते आणि तीही काही दिवस सुट्टी घेऊन घरी थांबते. रेवती घरी असल्याने अनिकेतला काही बरे वाटत नसते. कारण त्याला अनघाला बघता येत नसते. एकदा अनघा आणि रोहन
बाहेरून घरी येत असतात तेव्हा पॅसेजमध्ये त्यांना अनिकेत आणि रेवती भेटतात. अनघा रोहनची अनिकेतशी ओळख करून देते. अनिकेत सुद्धा अनघाबद्दल रेवतीला सांगतो. थोडक्यात बोलणं होऊन अनघा अनिकेत आणि रेवतीला घरी चहा प्यायला बोलवते. अनिकेत मनातल्या मनात खूप खुश होतो आणि रात्रभर अनघाला पुन्हा एकदा भेटेल याच गोष्टीचा तो विचार करतो. दुसऱ्या दिवशी अनघा ही अनिकेत आणि रेवतीसाठी पोहे आणि चहा बनवते. दोघेही अनघाच्या घरी येतात, पण रोहनला सकाळी मीटिंग असल्यामुळे तो लवकर ऑफिसला निघून जातो. अनिकेतला पुन्हा आनंद होतो की आज अनघासोबत त्याला रोहन नाही दिसणार. छान गप्पा होतात. काही दिवसात रेवती आणि अनघा ह्या खूप चांगल्या मैत्रिणी झालेल्या असतात. दोघींचे एकमेकांना भेटणे वाढलेले असते. पण अनिकेतची काही वेगळीच हालचाल सुरू असते. तो अनघाला बघण्याकरता लवकरच ऑफिसमधून घरी येत असतो. कधीकधी तर वर्क फ्रॉम होम सुद्धा करत असतो. अक्षरशः अनिकेत त्याचं लग्न झालं आहे हे सुद्धा जवळपास तो विसरायलाच लागलेला असतो. प्रेमाच्या काही अटी किंवा मर्यादा नसतात. प्रेम हे न विचार करता होत असते. हे अनिकेतच्या स्वभावातून आणि त्याच्या वागण्यातून त्याला स्वतःला जाणवत असते.